माणसं आहेत कुठे? मला माणूस हवा आहे, माणूस हवा. मज माणूस द्या हो ध्याना, मज माणूस तोची मिळेना. याला आवाज दे. माणूस द्या हो ध्याना, मज माणूस तोची मिळेना. जो सत्कर्मी अन दान धर्मी, जो सत्कर्मी अन दान धर्मी, अन तोची मना मिळेना. मज माणूस द्या हो ध्याना, मज माणूस तोची मिळेना. कन्हैयाला तुकडोजींना सांगितलं, तुकडोजी अहो मला माणूस हवाय. हा, दोन पाय, दोन हात, दोन डोळे, नाक, दोन कान असलेला माझ्या दृष्टिकोनातून माणूस नाही आहे. जो सततरमी अन दान धर्मी, मला सत्संगात रमणारा माणूस, दान आणि धर्मात गुंग होणारा माणूस हवा. मनुष्यत्वाची व्याख्या आमच्या महानुभावांनी अतिशय देखणी केली आहे बघा, अतिशय देखणी केली आहे. मनुष्य म्हणजे वय रूप गुण उपगुण जाणीव शहाणीव बळ पराक्रमते मनुष्य. मनुष्यत्वाची व्याख्या मानभावीय पक्षकारांनी केलेली आहे. मनुष्य म्हणजे जाणीव जाणीव कुशलता बळ पराक्रम, त्याला जाणीव असली पाहिजे. हो, उपकाराची आणि दुःखाची दोन्हींची जाणीव असला. समोरच्या केलेल्या उपकाराची, समोरच्याने आपल्यावर केलेल्या उपकाराची आणि समोरच्याला आपल्यामुळे झालेल्या वेदनेची जाणीव झाली पाहिजे. शहाणीव, कुठे कसं बसावं हेही आम्हाला कळालं पाहिजे ना. आम्हाला उठता बसता येत नाही हो बघा ना. आणि आम्ही महानुभाव सिद्धांत सांगतोय, अरे वेड्या तुला देव मिळवायचा का, तू फक्त बसणं शिक, तुला देव भेटणार आहे. नेमका आम्हाला बसता येत नाही बघा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निळभट्ट भंडारेकरांची स्तुती करताना, निळभट्ट भंडारेकर किती किती मोठे ज्योतिष होते सांगितलं नाही. मायबाप हो, भंडारेकर मोठे ज्योतिष तज्ञ होते. त्या देवता ती शाळा पाडणार हे भंडारेकरांना दिसलं होतं. सर्वज्ञ त्या गुणाची स्तुती करत नाही. सर्वज्ञ सांगतात की भंडारेकरा सारिके उठो बैसो कवनी चिनेने. त्यांच्यासारखं उठणं बसणं कुणाला जमलं नाही. ज्यांनी 16 वर्षाच्या सान्निध्यात आम्हाला पाठही दिसू दिले नाही. बघा ना, सर्वज्ञांना उठणं बसणं आवडत होतं बघा. देव उठण्या बसण्यानं मिळतो. कुशलता असावी लागते, कुठे कसं बसावं. मी अनेक वेळेला माझ्यापासून खुर्ची लांब ठेवतो बघा. मी मंदिरामध्ये माझ्या करोना काळात खुर्चीवर बसायला लागलो, लांब ठेवतो खुर्च्या. त्याला कारण असतं. ज्यांना खुर्ची दिली ना बसायला ते हमखास तंगडीवर तंगडी टाकून बसतात बघा. वेडा झालास का, कुठे बसलास तू? माझ्या पुढे नाही, एका संन्याशा पुढे बसलास, लक्षात ठेव. तू तंगडीवर तंगडी टाकायची का? साधून पुढे बसल्या, देवा पुढे बसलात ना, पाय लांबून बसाल बघा, पाय पसरून बसाल, पायावर आडी टाकून बसाल. हे वेड्या बसणं तशी रे. अरे एका बसण्यानं कन्हैया मिळवला अर्जुनानं, बसण्यानं. हा, मज माणूस द्या हो ध्याना, माणूस द्या हो माणूस, मज माणूस द्या हो ध्याना, मज माणूस तोची मिळेना.
जो सतकरणी दान धरणी. केवळ बसण्यानं कृष्ण अर्जुनाला मिळाला माय बाप. केवळ बसण्यानं. तुम्ही कृष्ण कथा ऐकता. कृष्ण मिळवण्याकरता अर्जुनानं काहीही केलेलं नाही. काही नाही. तपसाधना केली नाही. दाढी वाढून तो जंगलातही बसला नाही. अंगाला राखही लावली नाही. फक्त कृष्णाला कळालं, अर्जुनाला कळालं बसावं कुठे आणि बसावं कसं. अरे ज्या महानुभावांचा इतिहास आम्ही सांगतो ना, अवघ्या इतिहासामध्ये मला वाटतं सर्वात जास्त बोलल्या गेला असेल तर बसण्या उठण्यावर बोलल्या गेलंय. कृष्णाची शिष्टाई फसली आणि आता युद्ध निश्चित झालं. आता संपूर्ण भारतवर्षाला आता आव्हान केलंय आता. आणि भारतवर्षातले राजे काही पांडवांच्या तर काही कौरवांच्या बाजूने निघाले. अवघ भारतवर्षात आता कुरुक्षेत्रावर जमा झाला. कुरुक्षेत्रावर जमा झाला. राहिला प्रश्न द्वारकानाथाचा. त्यावेळेला भारतवर्षावर या नारायणी सेनेचं, कृष्णनाथाच्या सेनेचं वर्चस्व होतं. हो, नारायणी सेना जिकडे जाईल ना, विजय तिकडे जाणार. कृष्ण जिथे उभा राहील, विजय तिथे होता. आणि नेमकं कृष्णनाथाने अचंबित करणारी घोषणा केली. कौरव पांडवांच्या समोर सांगितलं, मी माझे 2 विभाग करतोय. कौरव पांडव हो, मी माझे 2 विभाग करतोय. माझं सैन्य एका बाजूला जाईल आणि मी एका बाजूला असेल. मी शस्त्र हातात घेणार नाही. युक्तीच्या 2 गोष्टी सांगेन, पण शस्त्र हातात घेणार नाही. बघा तुम्हाला काय हवंय, निवडा. आता मला कोण घेत आणि माझ्या या 2 लाख सैनिकांना कोण घेत. दोघांनी खाली माना घातल्या. बोलता कुठे येते कोणालाच. आणि मग कृष्णनाथानं मध्य गाळला. अर्जुनाला दुर्योधनाला सांगितलं, तुम्ही दोघांनी उद्या मला सकाळी येऊन भेटायचं. मोठ्या पहाटे मी झोपेतून उठतो तेव्हा सर्वात अगोदर जो भेटेल त्याच्याकडे मी जाईल आणि नंतर भेटेल त्याच्याकडे हे सैन्य जाईल माझं. दुर्योधन मोठ्या सकाळी सुटला, स्नान केलं आणि तडक कृष्णनाथाच्या त्या राहुटीत जाऊन पोहोचला. कृष्णनाथ विश्रांती. दुर्योधनानं पाहिलं, उभा राहिला. झोपलेल्या कृष्णाला पाहिलं. दुर्योधन विचार करायला लागला, आता मी बसायचं कुठं. बघा, पायाजवळ बसू का विचार केला मी तर. राजा पायाजवळ कसं काय बसू शकतो. दुर्योधन उठला आणि डोक्याच्या बाजूने जाऊन बसला. आता अर्जुन आला. अर्जुनानं क्षणभर विचार केला. झोपलेल्या कन्हैयाकडे पाहून, मी कुठं बसलो पाहिजे. मी तर याचक म्हणून आलेलो आहो, मदत मागायला आलोय. याचक आहो आणि याचकानं पायाजवळ बसलं पाहिजे. याचकानं पायाजवळ बसलं पाहिजे. आणि अर्जुन पायाजवळ जाऊन बसला. मज माणूस द्या हो द्याना, मज माणूस तोची मिळेना. मज माणूस द्या हो द्याना, मज माणूस तोची मिळेना. पायाजवळ जाऊन बसला. बघा, आता थोड्याशा वेळात कृष्णनाथानं आपली श्रीनेत्र उघडली, डोळे उघडले आणि पहिली दृष्टी अर्जुनावर जाऊन पडली. कन्हैयानं विचारलं, हे अर्जुना कधी आलास. आत्ता झालो प्रभू. बस एका क्षणात
अर्जुनाच्या पदरात कृष्ण पडलाय बघा, एका क्षणात, फक्त एका क्षणात. दुर्योधन मागणं खाकरला, तसं कृष्णानं मागे पहिले विचारलं, राजे केव्हा आलात? प्रभो मीही त्याच्या अगोदर येऊन बसलोय. बघा ना, बसण्याची जागा अर्जुनाला कळाली, बसण्याची जागा दुर्योधनाला कळाली नाही. आणि केवळ बसण्यानं परमेश्वर प्राप्त होतो. बघा तुम्ही, बसण्याचं महत्त्व महानुभाव पंथामध्ये खूप आहे.